नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ग्रामसेवक पदासाठी अभ्यासक्रम कसा असतो, नेमका पेपर पॅटर्न कसा असतो, याची संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्यामुळे आपण हा रील या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. जर तुम्ही 12वी झालेली असाल, 60% पेक्षा जास्त मार्क्स आणि तुम्ही जर पदवी पास असाल, तर तुम्हाला ही परीक्षा देता येत असते. हा जो ग्रामसेवकचा पेपर असतो, तो एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी असतो. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतो. 2 तास तुम्हाला या परीक्षेसाठी असतात. एकूण तुम्हाला जे विषय असतात ते 5 असतात, ज्याच्यामध्ये तांत्रिक घटक म्हणजे त्या पदाशी निगडीत प्रश्न 40 प्रश्न असतात 80 गुणांसाठी. उरलेले जे 60 प्रश्न असतात ज्याच्यामध्ये 15 प्रश्न मराठी व्याकरण, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 15 प्रश्न हे गणित बुद्धिमापन चाचणी आणि 15 प्रश्न हे सामान्य ज्ञान या विषयासाठी असतात. म्हणजे एकूण 60 प्रश्न 120 गुण असतात. 2 तासाचा कालावधी असतो. कोणतीही निगेटिव्ह पद्धत या ठिकाणी नसते. म्हणजे 100 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. तर अशा पेपरसाठी आपल्याकडे नोट्स, टेस्ट सिरीज व सर्व उपलब्ध आहेत. लाईव्ह बॅचेस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही त्याची माहिती घेऊन ह्या बॅचेस जॉईन करू शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 80 10 45 77 60 या क्रमांकावर कॉल करून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता. कृपा करून हा रील सेव्ह करायचा आहे, चॅनलला फॉलो करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स या ठिकाणी काय मिळणार आहेत.